म्हटले खाली उतर आणि जा परत रथातला उतरून. भावाची दया येत असेल तर जा. नाही प्रभू, प्रेम तर दोघावरती आहे, तुमच्यावरती आहे आणि भावावरती आहे. बलराम दादा तिथे आले. बलराम दादानं समजावून सांगितलं, कान्हा अरे आतापर्यंत शिशुपाल आणि रुक्मी तुझे विरुद्ध होते, शत्रू होते, पण आजपासून रुक्मी तुझा शत्रू नाही, तर आजपासून रुक्मी तुझा मेहुणा आहे. आणि मेहुण्याबरोबर माणसाने असं वर्तन करू नये, मेहुण्याशी चांगलं वागावं. आणि मग भगवान रुक्मिणीला घेऊन आपल्या नगरी जातात. द्वारकेमध्ये थाटामाटामध्ये विवाह संपन्न होतो आणि रुक्मिणीचं पाणीग्रहण करतात. येथपर्यंत कथा आपण काल ऐकली. आता पुन्हा परीक्षिती राजा हात जोडतो, गुरुदेव प्रणाम. आता मला एक सांगा, देवाने 16,108 विवाह केले म्हणतात, तर मग मला 16,107 विवाहाच्या कथा सांगा. त्यावेळेस शुकाचार्य महाराज सांगतायत, म्हणे राजा ऐक. राजोवाच 17 किं करोत ब्रह्मण कृष्णस्य किल्बिषं स्यमन्तक कुतस्तस्य कस्मात् दत्ता सुता हरे. हे राजन, त्या काळामध्ये एक महान राजा होता. त्या राजाचं नाव होतं सत्राजित. काय होता राजा? सत्राजित. आता इकडे लक्ष द्या, कथा थोडाच वेळ करायची, त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे. सत्राजित नावाचा राजा, सूर्याचा परमभक्त, सूर्यदेवाची साधना केली. सूर्यदेवाने प्रसन्न होऊन सत्राजिताला मणी दिला. त्या मण्याचं नाव होतं स्यमंतक मणी. तो मणी दिवसाला 8 भार सोनं द्यायचा. प्रत्येक दिवसाला किती? 8 भार. आता किती तोळ्याचं भार असतंय हे मला काही माहिती नाही. तेवढं 8 भार सोनं दररोज द्यायचं. एवढंच काय, तर तो राजा मणी तो ज्या घरामध्ये ठेवला जायचा त्या घरामध्ये कसल्याही प्रकारची पीडा नसायची, घरामध्ये दुर्भिक्ष येत नसायचं, सर्पाचं भय नसायचं, घरामध्ये रोग नसायचा. आणि तो मणी एके दिवशी सत्राजिताने गळ्यात घातला आणि गळ्यामध्ये घालून सत्राजित महाराज कृष्ण परमात्म्याच्या भेटीला आला. देवाची भेट झाली. पाहिल्याबरोबर देवानं सांगितलं, सत्राजिता अरे या गळ्यामध्ये तू जो मणी धारण केलास तो मणी तुझ्या योग्यतेचा नाही. मग देवा, तू हा मणी मथुरेचा राजा उग्रसेनाला देऊन टाक. पण तो काही नाही म्हणतो. परत उठून आला, बरासा काळ आतमध्ये गेला. एके दिवशी त्याचा लहान बंधू असणारा प्रसेनजिताने तो मणी आपल्या गळ्यामध्ये घातला आणि आपल्या गळ्यात घालून वनामध्ये शिकार करायला गेला. हसवलाने हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर प्रसेनजित मृत्युमुखी पडला. तो तिकडेच निघून गेला. आणि मग इकडे चर्चा चालू झाली की आमच्या मालकाचा मणी चोरीला गेला. ज्या आरती मणी नाही त्या आरती मन्या करताच या प्रसेनजिताचा घात झाला असेल. हळूहळू हळू सत्राजिताच्या घरातली हीच चर्चा बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर एक माय माऊली दुसरीला म्हणता म्हणता ती प्रत्येक जणीला सांगू लागले, बाई तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. काय झालं? सत्राजिताच्या घरचा मणी देवानं चोरला. आणि झालं चालू सांगायला, महाराज मला हेच कळत नाही, प्रत्येक माय माऊली दुसऱ्याला सांगताना हेच म्हणते, काय तुलाही माझ्या जवळचीस, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. पण असं म्हणत 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 अख्ख्या गावात पसरतं. मग कळतं तरी कसं? त्याच्यातील एक जण म्हणत म्हणत रुक्मिणीच्या जवळ आली. रुक्मिणीला म्हणू लागले, रुक्मिणी तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू
नको. गावात सगळीकडे चर्चा आहे तुझ्या मालकाने मणी चोरला असं. आणि मग रुक्मिणीला राग आला, फार राग आला. महाराज अहो, माझा मालक मणी चोरतो? माझ्या मालकाने लहानपणी चोऱ्या केल्या खऱ्या, पण आता माझा मालक चोरी करत नाही. पण लहानपणी केलेलं काम लोक अजून विसरले नव्हते, आठवतच होत. चोरी केली काय सांगावं बाई म्हणली. असं म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आता लहानपणी यानं खोड्या केलेल्या, आता बी केलं असलं तर काय सांगाव. येऊ द्या म्हणे. संध्याकाळी ताट वाढलं, जेवायला बसल्या बरोबर रुक्मिणी समोर बसली. सांगा मालक, खरं बोला. आता देव म्हणले, रुक्मिणी खरंच बोलतो. जर खरं बोलत असाल तर खरं सांगा, तुम्ही सतराजिताच्या घरचा मणी चोरला? रुक्मिणी, नाही नाही, अजिबात नाही. का बर मालक, खोटं बोलू नका. नाही रुक्मिणी, खरंच बोलतो. अगं, मी द्वारकेचा राजा, माझ्या राज्यामध्ये काय कमी, हिरे माणिक मोत्यांनी सजलेली नगरी, आणि मी त्या सतराजिताच्या इथला मणी कशाला चोरू? नाही नाही, चोरणार नाही. मालक अहो, तुम्हाला तर सगळे लोक चोर म्हणायसलेत नवल नाही, पण तुम्ही चोर झालात की चोराची बायको आपोआप काय होत असते? काय होईल? मी नेहमी सांगत असतो, आपल्याकडे पद्धत आहे ना, मालकाला जी पदवी ती आपोआप मालकिनीला भेटत असते. मालक मास्तर असले तर तिला नाही वाचता लिहिता आलं तरी मालकीन मनानं काय होते? मास्तरीन होते. महाराज पतिदेव वकील असले तर त्याची बायको मनाने वकिलीन होते. डॉक्टर असला तर डॉक्टरची बायको आपोआप डॉक्टरीन होते, हे की नाही? अजून काय राहिलं? महाराज असला तर महाराजाची बायको आपोआप महाराजीन होते. फक्त पकवाजाची पकवाजीन होत नाही. एवढं लक्षात ठेवा, ह्यांची पदवी त्यांना लागत नाही. नाहीतर बाकी मास्तराची बायको मास्तरीन होते, वकिलाची बायको वकिलीन होते, डॉक्टरची बायको डॉक्टरीन होते, आणि महाराजाची बायको, आणि सगळ्या बोलतातही म्हणे तशाच. मास्तराची बायको सारखं म्हणत असते, गुपचूप बसतात की कसं? नाही तर तुम्हाला धडाच शिकवीन. आता हे दिवसभर धडा शिकवित असते. बायको त्याला सारखं म्हणते, तुम्हाला धडा शिकवीन. मास्तराची बायको धडा शिकवीन म्हणते. वकिलाची बायको म्हणते, चुप बसा नाहीतर तुमचा निकालच लावीन. डॉक्टरची बायको म्हणते, गोळीच देईन. आता महाराजाची काय म्हणते हे मला काही माहिती नाही. ती म्हणत असन, गपची बसा नाही तर तुम्हाला कीर्तनच सांगन. मालक, जर या सगळ्याच्या पत्न्यांना पदवी लागत असेल तर जर चोराची बायको सुद्धा काय होतील? चोरटीन होईल. मलाही लोक चोर म्हणतील. खरं सांगा, नाही ग रुक्मिणी, नाही चोरला. उद्या आळ आलाय ना तर तो शोध घेण्यासाठी जातो. मी वनामध्ये जायला निघाले, देवावर आळ आला होता. आळ फार वाईट असतो. चोरी केली असेल खरे, लोक गाराने घेऊन आले असली तर काही हरकत नाही, पण जर विनाकारण तुमच्यावर आळ आला असेल तर त्या आळामधून बाहेर करण्याकरता आमच्या जनाबाईवरती असाच आळ आला. कशाचा? चोरीचा आळ आला. चोरीच्या आळामध्ये जनाबाई अडकली. देव जाताना हार विसरून गेला. लोकांनी आळ घातला कोणावर? जनाबाईवर. कशाचा? चोरीचा. तेव्हा जनाबाई देवाकडे म्हणते, देवा, अरे देवा, तुझं आणि माझं कोणत्या जन्मातलं वैर रे पांडुरंगा, की आज तू माझ्यावरती तुझ्या वागण्यामुळे आळ आला देवा. आता ही लोक मला फासावर चढवायचं म्हणतायत देवा. मी चोरी नाही केली देवा, पण तरी माझ्यावरती काय येतोय? आळ आलाय. असा का रे पांडुरंगा केलास का?
असा कार्य पांडुरंगा केलास कावा अलंकार विसरुनी गेलासी गावा अलंकार विसरुनी गेलासी गावा लास गावा असा कार्य पांडुरंगा करुणी गेलासी गावा अलंकार विसरुनी गेलासी गावा गेलासी गावा असा कार्य पांडुरंगा केलास कावा अलंकार विसरुनी गेलासी गावा देवा माझ्यावर आलेला आळ एवढा पुसून टाका तसा देवही वनात गेले वनात जाऊन ज्या दिशेने तो प्रसेनजित गेला होता त्या दिशेनेच गेला तिथे मरून पडलेल्या अस्वलाच्या पाऊल खुणाने गुफेत पोहोचले गुफेत पोहोचल्यानंतर तिथे महाराज भगवान परमात्मा आत गेले आत गेल्यानंतर तिथे एक मुलगी तो मणी हातात घेऊन खेळत होती देवाने जाऊन हाक मारले हे कन्ये ते मणी माझा आहे मला परत देऊन टाक पण आता ते लेकरू कशाचं देतं महाराज ती मुलगी देत नाही तेव्हा बाप उठून उभा राहिला कोण आहे रे या गुफेत परवानगी विना आला कसा देव म्हणतात मी द्वारकेचा राजा कृष्ण असशील राजा द्वारकेचा पण या गुफेतला राजा मी इथे आलाच कसा अरे तुझ्या लेकीकडे जो मणी आहे तो मणी माझा आहे माझा आणि मग तो मणी भगवान कृष्ण परमात्मा मागतायत तेव्हा अस्वल नाही म्हणतो ते अस्वल म्हणजे जांबुवंत होते देत नाही मी तेव्हा मग दोघांचं घनघोर युद्ध लागलं एक दोन नाही तब्बल 27 दिवस दोघांची कुस्ती चालली 27व्या दिवशी जांबुवंताचे पाठ लोळवले मग जांबुवंताला ध्यानात आलं थांबा थांबा म्हणला देवा थांबा उगच भांडवलोत म्हणला आपण तर मागच्या जन्मातले सोबती तुम्ही राम आणि मी जांबुवंत आणि मग 28व्या दिवशी दोघं भानावाले भांडणं बंद केले आणि आता म्हणले देवा मागा काय मागायचे काही नाही रे जांबुवंत फक्त मणी दे मणी सोडून देवा काही मागा सगळं देतो गुफा मागा मला मागा मी सोबत येतो पण मणी तेवढा भेटत का कारण मी मणी माझ्या लेकीला दिलाय आणि बापाने एखादी वस्तू जर का लेकीला दिली तर ते त्याला पुन्हा कधीच परत घेता येत नाही मी नाही देऊ शकत मणी मग असं करा ना देवा सोपा उपाय करू आपण काय माझी मुलगीच मी तुम्हाला देऊन टाकतो म्हणजे मुलीला दिलेला सगळा अलंकार सामान कोणाचं होईल तुमचं होऊन जाईल सोपं काम आणि तुम्ही लग्न झाल्या एवढा पसारा देता हे जावयाला देता की लेकीला कसं आहे कोणाला लेकीला देता पण लेकीला दिलेल्या सगळ्या वस्तूचा उपभोग तिच्या सासरमधले घेत असतात तसं माझी लेकच मी तुम्हाला देऊन टाकतो मग पाहिजे ना मनी तर मनी पाहिजे असेल तर माझ्या मुलीबरोबर तुम्हाला विवाह करावा लागेल आता नाविलाज झाला हे यादवाच्या कुळातलं आणि हे आस्वलाच्या कुळातलं पण आता मन्यासाठी सोयरीक जमविली आणि जमली सोयरीक पण नारद तिथं आले आणि हसू लागले देवाकडे बघून वारे वा म्हणले सोयरीक काय देवा पटायले तुम्हाला नारदा उग गपची बसा हे मन्याकरता लग्न आहे आणि तिथंच वनामध्ये गुफेमध्ये जांबुवंताच्या समोर मन्यासाठी देवानं जांबुवंती बरोबर विवाह केला शुभमंगल सावधान
जामवंती बरोबर देवाचा दुसरा विवाह संपन्न झाला. आणि मग मणी घेतला आणि मणी घेऊन परत आले. परत वाड्यामध्ये आल्याबरोबर रुक्मिणीनं लांबून बघितलं. बाई, मालकाला तर मणी आणाय पाठविलं होतं, पण मण्याबरोबर त्यांनी ही कोण आणली नवीन? देवा, मालक ह्या कोण? अग, मणी आणायला गेल्यावर माणसाने काही ना काहीतरी आणावं म्हणून मणी तर आणलाच, आणि मण्यावर एक जण ही फ्री आणली म्हणली. ओ जामवंती, बर जाऊ द्या, काही हरकत नाही. मणी आणलाय ना. आळ गेली आणि मग जामवंतीला दुसरा महाल तयार केला. त्याच्यात जामवंती राहू लागली. तो मणी घेऊन सतराजिताच्या वाड्यात गेले. अंगावर फेकून मारला सतराजिता. अरे, आमच्यावर आळ घेतो? आम्ही आता सामान्य नाही राहिलो. पहिली होती गरिबी, गाई राखायचो, चोऱ्या करायचो, लोणी खायचो, पण आता मात्र आम्ही द्वारकेचे राजा आहेत. सतराजिताला मणी आणून दिल्यावर भयंकर वाईट वाटलं, दुःख वाटलं. देवा, माफ करा, तुमच्यावर मी आळ घातला, तुम्हाला मी दूषण लावलं, तुमच्यावर आरोप केला, मला माफ करा, कारण मला समजलं नाही. आता आपलं कडू झालेलं नात गोड व्हावं याच्याकरता आपण रोटी बेटी व्यवहार करू. काय करू? आपलं नातं पुन्हा, माणसं म्हणतात ना, जरा नवं जुनं नातं व्हावं, पुन्हा परत नातं निर्माण व्हावं. याच्याकरता नातं निर्माण व्हायचं असेल तर मुलगी दिली पाहिजे. काय दिली पाहिजे? मुलगी दिली पाहिजे. मग नातं कायम टिकत असतं. नाही तर त्या घरात दिलेली म्हातारी एकदा गेली की तिथलची माणसं पुन्हा त्या घराकडे फिरकतही नाही. त्याच्याकरता आपण परत नातं. मग माझी एक लाडकी कन्या आहे, तिचं नाव आहे सत्यभामा. आपण माझ्या सत्यभामेचा स्वीकार करा, म्हणजे आपलं कडू झालेलं नातं गोड होईल. मग तिथंच सतराजिताच्या राज्यामध्ये सत्यभामेचं पाणी ग्रहण केलं. शुभमंगल सावधान. आता घेतली सत्यभामा, आणि सत्यभामा घेऊन महाराज परत आले. कुठं? द्वारकेला. आता रुक्मिणी जामवंती दोघी बघू लागल्या. दोघींनी पाहिलं, मालक पाठवलं होतं मणी द्यायला, मणी दिल्यानंतर ह्या कोण आणल्या? देव म्हणले, कुठेही गेल्यावर माणसाने रिकाम्या हातानं येऊ नये. मणी दिला, पण येताने तसं कसं येऊ म्हणून मण्याच्या बदल्यात सत्यभामा आणली. आणि सत्यभामे बरोबर देवाचा तिसरा विवाह संपन्न झाला. अशा पद्धतीने पुन्हा परीक्षिती राजाने हात जोडला. प्रभू, आता मला देवाच्या अजून विविध कथा सांगा. नवाडो व्रीडिता किश्चित. अजून मला नवीन नवीन देवाच्या विवाहाच्या कथा सांगा. तेव्हा भगवान परमात्मा सांगतात म्हणे, ऐका. पूर्वी सूर्यदेवाची कन्या असणारी कालिंदी इंद्रप्रस्थावरती तप करत बसली होती. अर्जुन गेला, विचारलं, का हो तुम्ही कोण आहेत? माझं नाव कालिंदी आहे. बर, मग इथे का बसला? माझी अशी इच्छा आहे की भगवान कृष्ण परमात्मा मला पती म्हणून मिळावेत, आणि म्हणून मी तप करत बसले, साधना करत बसले. कारण चांगला पती मिळण्याकरता सुद्धा माणसाच्या व्यवहारात पुण्य लागतं, आणि चांगली पत्नी मिळण्याकरता सुद्धा माणसाच्या आयुष्यात काय लागतं? पुण्य लागतं. आणि गृहस्थाश्रम ज्याला संसार करायचा आहे, त्याच्या आयुष्यात पत्नी चांगली असेल तरच त्याचा संसार सुखाचा आहे. आणि जर बाईल कर्कशा असेल तर मग मात्र संसार होत नाही. म्हणून पती पत्नीचा जोडा हा उत्तम असला पाहिजे. म्हणून माझी इच्छा आहे, मला माझ्या मनासारखा पती मिळावा. कोण आहे तुझ्या मनात? भगवान कृष्ण परमात्मा. हाक मारली, देवा, अहो याही तुमच्याशी विवाह करायचा म्हणतात. अर्जुन नाही म्हणले, काही या जन्मात आपल्याला बंधनच नाही. मागच्या जन्मात होतं एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. आता या जन्मात तसं काही नाही म्हणे. अनेक बाणी, अनेक वचनी आणि अनेक पत्नी. फक्त कथा ऐका, असं काही करायच्या भानगडीत पडू नका. आता कलियुग आहे, ते द्वापार युग होतं. कलियुगात महाराज म्हणले, एका पुरुषा दोघी नारी
आणि पाप वसे त्याचे घरी. त्याच्याकरता अपवाद असेल ठीक आहे, संतती नसेल, काही अडचण असेल तर तिथे अडचण नाही, पण सगळं असून जर दोन असतील तर पाप आहे पाप. आणि म्हणून परीक्षिती राजाला चौथ्या विवाहाची कथा सांगत असताना कालिंदी बरोबर भगवान परमात्म्याने कालिंदीचा स्वीकार केला. शुभमंगल सावधान. मित्र आणि अणुविंद आणि विंद हे दोन राजे होते. त्या राजांची कन्या, तिचं नाव होतं मित्रविंदा. तिलाही वाटायचं माझा विवाह देवाबरोबर व्हावा, परंतु ते घरचे काही देत नव्हते. मग एके दिवशी भगवान परमात्मा भर सभेमध्ये आले आणि भर सभेत येऊन मित्रविंदेला स्वयंवरामधून भगवान परमात्मा घेऊन गेले आणि पाचवा विवाह मित्रविंदे बरोबर संपन्न झाला. शुभमंगल सावधान. अशा पद्धतीने 5 विवाहाच्या कथा आपण पाहिल्या. आता कोसल देशाचा राजा नग्नजित, त्याची कन्या होती सत्या. तिलाही वाटायचं माझा विवाह कृष्ण कन्हैयाशी व्हावा, परंतु तिच्या घरच्यांनी पण ठरवला होता. पण काय पण होता? जो कोणी या मातलेल्या बैलाला व्यसन घालील त्याला मी माझी मुलगी देणार. दुसरं कोणी तिथे नसणार. एकट्यानंच बैल पकडायचा आणि एकट्यानंच बैलाला काय घालायची? ती नाकात व्यसन घालायची. ही त्या काळापासून आटी घालण्याची पद्धत. काळानुसार आटी बदलत असतात. आता कलियुगात विवाह करायचा झाला की आताच्या मुलीच्या वडिलांची आट आहे. काय आट आहे? कमीत कमी पोराला सरकारी नोकरी पाहिजे, 10-12 एकर जमीन पाहिजे, त्या पोराला मायबाप नसले पाहिजेत. मग आमच्या मुलगी कधी शेतात जाणार नाही. लयच हायपाय घरातली असली तर आमच्या मुलीला स्वयंपाक येत नाही, त्याच्याकरता तुम्हाला स्वयंपाक करा एक बाई लावावं लागेल. कपडे धुता येत नाहीत, कपडे धुवायला एक बाई लावावं लागेल. तिला फरशी पुसता येत नाही, भांडे घासत नाही, घरवाली कामाला तुम्हाला ठेवावी लागेल. मग तुमची मुलगी काय करेल? आमची मुलगी तिला वाटेल तसं राहील. एवढं सगळं असलं तर आम्हाला हे मान्य नाही, तर मान्य नाही. कसं काही वाटत नाही. ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याच्या घरी लेक देताना एवढा विचार करता, तेव्हा तुमच्या घरी लेक देताना सुद्धा दुसरी माणसं एवढाच विचार करणार आहे. ज्या अर्थी तुम्हाला जावई 10-15 एकरवाला पाहिजे, त्या अर्थी तुमच्या लेकाला मुलगी देताना सुद्धा समोरची माणसं 10-15 एकरच शोधतील. आता लोकसंख्या वाढत राहिली, जमीन थोडी राहिली. लोकांची काही चूक नाही महाराज. खूप अपेक्षा वाढल्या लोकांच्या, हावभाव वाढला. एवढ्या अपेक्षा वाढल्या की मुलींना कळायला लागलंय आता आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही म्हणे, हा काय आता लवकर वाजून देत नाही. मग हे शोधत नाही तर मी शोधते म्हणते मग मनानं. आणि म्हणून सगळ्यात जास्त जर जाणाऱ्या मुली कोणत्या असतील तर ते हे 2-2 वर्ष स्थळ पाहतात लोक. 50-50 ठिकाणं पाहतात. आता काय कुठं हैदराबादला जातो का बाबा? कुठेतरी निर्व्यसनी मुलगा असावा, कष्ट करून आपल्या लायकीचा बघावा, आपल्या पद्धतीचा बघावा. काय काय लोक काढतील काय सांगता येत नाही. म्हणून आटी जरा कमी करा, हा, नाहीतर नंतर पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. फसाल असं काहीतरी म्हणाय ना, ते मराठीत दिसतं तसं नसतं. म्हणून जग फसतं. ठीक आहे, तुम्ही तुमच्या व्यवहारानं बघा. थोडे शिकलेले असतील शिकलेल्यासारखे बघा, शेतकरी असेल शेतकऱ्यासारखं बघा, आता महाराज असेल तर महाराजासारखं बघा. आम्ही सांगत असतो बाबा, आमच्याकडं आता वर्दळ आहे. महाराज झाला म्हणजे महाराजाचा संसार हा सगळ्या गावाचा संसार असतो. नेहमी 4 माणसं यायलेले चाललेले असतात. बाईनं जर भगुने वाजवाय चालू केले की आलेले महाराज पिशवी घेणं चल धूम. असलं काही नको, फक्त वर्दळ सहन होईन असं बघा. फार काय अपेक्षा करायच्या. आणि म्हणून
आठ ठेवली त्या राजानं. काय की मातलेल्या बैलाला व्यसन घालेल त्याला मी माझी मुलगी देईन. देशोदेशीचे राजे तिथं आले. प्रत्येकानं शर्यत केली, पणाला लावली. कोणाला शिंगावर घेतलं, कोणी खाली पडलं, कोणी मनानच पळून गेले. देवानं अनंत रूप धारण केले. देवानं एकट्यानं नाही घातली बर का, फक्त याच्याकडं कला होती. कोणती? दिसायला एकच दिसत होता, पण बाकीचे मायावी रूप याने अनंत घेतले होते आणि ते अदृश्य होते. ज्ञानोबाराय म्हटले, आमच्या देवाला अनंत रूप काय करता येतात? अनंत रूपे अनंत वेसी देखिले नात्यासी. अनंत रूपे अनंत वेसी देखिले नात्यासी. पे अनंत वेसी देखिले नात्यासी. अनंत रूपे अनंत वेसी देवर खूण बांधली गई. बाप रखुमा देवीवर दिली गई. ओ बाप रखुमा देवर खूण बांधली गई. बाप रखुमा देवीवर खूण बांधली गई. देखिला देखिला माझ्या देवाचा देखिला मैम्या देवाचा देव. देखिला देखिला मैम्या देवाचा देव. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. बाप रुक्मा देवर कोण बाणली कैसी. अनंत रूप धारण केली, मातलेल्या बैलाला व्यसन घातली आणि मग 6व्या क्रमांकाला नग्नजिताची कन्या असणाऱ्या सत्ते बरोबर भगवान परमात्म्याने विवाह केला. शुभमंगल सावधान. असे देवाचे किती विवाह झाले? 6. आता मला दुसऱ्या 2 विवाहाच्या कथा सांगा. त्यावेळेस महाराज सांगू लागले, म्हणे ऐका. 7व्या क्रमांकाला भगवान कृष्ण परमात्म्याची एक आत्या होती. तिचं नाव श्रुतकीर्ती. श्रुतकीर्ती नावाची आत्या भगवान परमात्मा सारखे घरी जायचे आणि तिची एक मुलगी होती, तिचं नाव होतं भद्रा. त्या भद्रेला वाटायचं की विवाह व्हावा तर कन्हैयाशी व्हावा, पण आपल्याकडं पद्धत आहे, लोक जवळच्या नातेवाईकाबरोबर आता सोयर जोडायला तयार नाही आहेत. मग लोकांना लांबचा सोयरीक पाहिजे, लांबचा पाहुणा पाहिजे, नव्या ठिकाणी पाहिजे. हे कलियुगाचं महिमा नाही बरं का. कलियुगातले माणसं जवळच्या देवाला मानणार नाहीत. मग लांबच्या देवाला देव म्हणतील, लांबच्या तीर्थाला तीर्थ म्हणतील. तसं जवळच्या सोयऱ्याला सोयरे मानणार नाहीत, मग लांबच्या सोयऱ्याला सोयरे म्हणतील. आत्या म्हणे जारे देत नाही. आत्या मी भल्या भल्याच्या आणल्यात, हिला काय लगेच घेऊन जाणार. गेलाही घेऊन महाराज. 7व्या क्रमांकाला भद्रे बरोबर देवाचा विवाह संपन्न झाला. शुभमंगल सावधान. 8व्या क्रमांकाला भद्र देशाच्या राजाची कन्या लक्ष्मणेशी भगवान परमात्म्याने विवाह केला. शुभमंगल. असे 8 झाले. जरा फुलं जपून ठेवा, अजून भरपूर लावायचे. किती? आताशी 8 झालेत. 16,100 बाकी आहेत. पण आता काळजी करू नका, एकाच मंडपात एकाच ठिकाणी एकाच अक्षदेमध्ये 16,100 लावून टाकू. भौमासुरात असणारा राजा प्रागज्योतिषपूर नगरामध्ये राहायचा, अनेक देशांच्या लोकांवरती राज्य करायचा. राज्य करून तिथल्या लोकांना मारून आणायचा आणि मारल्यानंतर त्यांच्या स्त्रिया आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवायच्या. बातमी कळाली देवाला, देवाला बातमी कळाल्या मी इथे असेल तर अशा स्त्रियावर अबलावर अन्याय होणार नाही याची काळजी माझी. देव स्वतः गेले
आणि त्याच्या नगरीला भेद केला आणि भौमासुराबरोबर घनघोर युद्ध झालं. त्याचा मुलगा असणारा भगदत्त शरण आला. भौमासुराचा वध केल्यानंतर 16,100 कन्या बंदी खाण्यातून पाहत होत्या आणि सगळ्यांनी विचार केला आता आपल्याला कोण स्वीकारणार. ना भाऊ नाही, ना पती नाही, ना वडील नाहीत. मग आता आपण याच देवाशी पाणी ग्रहण करू आणि हाच आपला काय करेन, सांभाळ करेल. म्हणून बंदीमध्ये असलेल्या 16,100 कन्या भगवान कृष्ण परमात्म्याने सोडल्या आणि सोडल्यानंतर त्या सगळ्यांनी इच्छा प्रगट केली, देवा आता तुम्हीच आमचा काय करा, स्वीकार करा. आणि मग देवानं एकाच ठिकाणी 16,100 कन्यांचं पाणी ग्रहण केलं. शुभमंगल सावधान असे 16,108 विवाहाच्या कथा आपण सगळ्यांनी ऐकल्या. आता सगळ्यात जरा गर्विष्ठ होते ते सत्यभामा. एके दिवशी महाराज इंद्रप्रस्थाला फिरायला गेल्या. वैकुंठात तिनं पाहिलं एक झाड फुलाचं. ते फुलाचं झाड होतं पारिजातकाचं. आणि माय मावल्या सोबत गेल्यावर काहीतरी मागितल्याशिवाय ना आणण्याशिवाय राहणार नाही. वारीला गेलं, बांगड्या, लेकरायला खुळखुळे काहीतरी आणणार. कुठंही न्या तुम्ही महाराज, तिथली वस्तू आणणार म्हणजे आणणार. एक जोडे कपिलाधारला फिरायला गेली. कपिलाधार म्हणजे आपल्या बीडपाशी तिथं मोठा धबधबा आहे. आणि फिरायला गेल्यावर तिथं त्याची मालकीन त्याला म्हणू लागली, काय हो मला म्हणायचं ना तुम्ही आपल्याला इथं यायचंय, बघा ना किती बद 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 पाणी पडायलंय. मग सांगितलं की म्हणे घेऊन आलो तुला. ती म्हणे तसं नाही, तुम्ही जर मला म्हणला असतात इथं धबधबा आहे लय मोठं पाणी तर दसऱ्याचं धुणं इथंच आणलं असतं म्हणे मी. त्यांना कुठंही न्या, संसार सोबतच घ्या म्हणे. पारिजातक उचललं, पारिजातक आणला महाराज आणि पारिजातक आणून सत्यभामेच्या दारात लावला. लावल्याबरोबर महाराज रुक्मिणी नाराज झाली. देवा झाड सत्यभामेच्या दारात. देव म्हणले उगा गपची बस, असल्या लोकायला असंच बेजार करावं लागत असते. बघ म्हणले झाड लावलंय सत्यभामेच्या दारात पण फुलं पडत आहेत कुणाच्या दारात, तुझ्या दारात. पाणी घालती 3 फुलं तुला. आणि असलंच आहे का नाही कुठे बी, ज्याच्या दारात फुलाचं झाड आहे त्याला पूजेला एक फुल नसतंय. हे पहाट उठणारे जे आहेत का नाहीत पळणारे, लवकर उठून हे पळणारे पळत येत आणि येता येता ज्याच्या दारात फुलं फुललेत ते फुलावाला उठायच्या आधी फुलं घाल, तोड खिशात घाल, कळ्या तोड खिशात घाल. ते उठून बघत आहे तर फुलच नाही. ज्याला लावलंय त्याला फुल भेटत नाही, दुसरेच महाराज. आणि भगवान परमात्म्याने रुक्मिणीची समजूत काढली. अशा पद्धतीने आनंदी आनंदी संसार चाललेला आहे. पुढे देवाच्या महालाचं वर्णन केलं. कसं होतं महाल, कशी होती द्वारका, कशा होत्या बाजारपेठा याचंही चिंतन केलं. उषा अनिरुद्धाचं मिलन केलं. आता भगवान कृष्णाचं बाणासुराबरोबर घनघोर युद्ध झालं. त्यानंतर नृगराजाची कथा शुकाचार्य महाराजांना सांगितली. बलराम दादा पुन्हा एकदा वृंदावनातल्या लोकांना भेटण्याकरता गेले. पौंड्रक आणि काशीराजाचा उद्धार झाला, द्विवेदाचा उद्धार झाला. आणि मग आता प्रत्येक पत्नीला देवाच्या 10 मुलं झाली. किती मुलं झाली? पत्न्या होत्या 16,108 आणि 16,108 पत्न्यांना प्रत्येकी 10 मुलं. म्हणजे कोणाला मुली झाल्या कोणाला मुलं झाले, पण एकीला किती लेकरं? 10. आता 16,108 गुणिले हे 10 तुम्ही आता करून बघा. आणि मग किती लोकसंख्या झाली देवाची. हे फक्त पोरायची गणना आहे. कोणाची? नुसते पोरं. आता पुन्हा पुढं महाराज चालू झालं. रुक्मिणीला एकच मुलगी होती म्हणून पहिला विवाह रुक्मिणीच्या मुलीचा लावला. आणि भगवान कृष्ण परमात्म्याला जावाये सुद्धा आले. देव आता सासरा झाला, सासरा. आणि आनंदाने संसार चाललेला आहे. आणि करता करता महाराज एके दिवशी त्या बलराम दादांचा राग आला. का राग आला तर जांबुवंतीचा मुलगा साम जरा खोडकर होता, आगाव होता. लेकरं असतात.
आणि त्यानं काय केलं महाराज, ज्यांच्या बरोबर आपला विरोध आहे, ज्या लोकांचं ना आपलं जमत नाही, अशा लोकांची कन्या म्हणजे कोण, देव होते अर्जुनाकून. आणि त्याच्यामुळे जे दुर्योधनाची मुलगी, तिचं नाव होतं महाराज लक्ष्मणा. दुर्योधनाच्या मुलगी लक्ष्मणेला साम मनानच घेऊन आला आणि लागले की दोन्ही पार्ट्याचे भांडणं. कुणाचे, कौरवांचे आणि भगवान कृष्ण परमात्म्याचे. बलराम दादा खवळले, रागावले. आणि रागावल्यानंतर बलराम दादांनी जेव्हा कौरवांना चोप दिला तेव्हा सांबाचा विवाह लक्ष्मणे बरोबर संपन्न झाला. कौरवांना राग आला आणि मग बरेच दिवस कौरवां आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं बोलणं चालणं बंद झालं. अशा प्रकारे प्रत्येक मुलांच्या विवाहाचं त्यांनी चिंतन केलं. आता तेवढं चिंतन सांगणं सुद्धा कठीण आहे की 16,100 पोरांची नावं काय, 16,100 त्यांच्या पत्न्यांची नावं काय, आणि ते भागवतात त्याचं वर्णनही आलं नाही, फक्त उल्लेख आहे. पण त्या मुलांची नावं भागवत कथेमध्ये नाही आहेत. फक्त सुरुवातीच्या ज्या अष्टनायिका आहेत त्यांच्या मुलांचे नावं भागवताने सांगितले. आता बराचसा काळ गेला. एके दिवशी नारद महर्षी तिथं आले. देवाला म्हणू लागले, देवा एवढे लग्न केलेस, एकाही लग्नाला बोलिलं नाही. अरे लोक अट्टहासानं महाराजाला बोलवितात, साधू संताला, आणि तुम्ही तर मला कतही सांगितलं नाही. देव म्हणले, नारदा माझं एकही लग्न पत्रिका छापून झालं नाही. ते आपल्याकडे पद्धत आहे ना, ते बारकं लग्न म्हणजे थोडक्यात म्हणते त्याला आपण काय म्हणतो, कोणतं, थोडा व्यायाम कमी करा, गेटकिन लग्न. तसं माझे सगळे लग्न कसे झालेत, गेटकिन झालेत, पळापळीत धावपळीत. आता तुम्हाला बोलवाय कुठं वेळ होता, बरं झालं आलात, बसा. आता लग्नातली दक्षिणा तुम्हाला देतो, लग्नातले आहेर तुम्हाला देतो, बरं झालं बसा. हे कशाचं बसतेत महाराज. येताना ह्यानं अशी द्वारका बघितली होती नारदानं की जी वस्तू बघन ती ह्याला वाटायचं काय कमाल आहे, काय कमाल आहे, काय ह्याची फरशान, काय ह्याचं घरण, काय महालन, काय सेवकन, काय दासीन दास्यान. कधी कधी एखादं चांगलं ठिकाण बघितलं की चांगले सुद्धा बिघडत येत. काय होते, बिघडत येत. नारद बिघडलं आणि म्हणला उगच ह्या इन्याच्या चिपळ्याच्या भानगडीत पडलो. मग आता मला बी वाटायला म्हणले संसार करावा. देवानं ओळखीलं, म्हणले नारदाला काय म्हणायचे. नारदा म्हणणं, देवा तुम्ही 16,108 केलेत, आम्हाला एखादा तरी लग्न. देव म्हणले असं करा, ज्या महालामध्ये मी नाही ती पत्नी तुमची. लागले ना नारद फिरायला. पहिल्या महालात कुठे जेवतोय, कुठे बसतोय, कुठे बोलतोय, कुठे गप्पा गोष्टी चालल्यात, कुठे खेळ चालू आहे, काही करताना. आता देव नाही कुठे, जो चराचरामध्ये भरून उरलेला आहे तो इथे नसेल का. महाराज म्हणले जळी स्थळी काष्टी पाषाणी, अहो प्रत्येक ठिकाणी आमचा देव आहे, तो महालात नसणार. ज्ञानोबाराय म्हणले सर्वा घटी राम देहादेही एक, आणि सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, तो प्रत्येक ठिकाणी आहे. अनु रेणू कुठे नाही. महाराज म्हणले आमचा विठ्ठल कुठे कुठे आहे. विठ्ठल जळी तळी भरला, जळी स्थळी भरला, सीता ठाव नाही उरला, सीता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठल 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 ते विठ्ठल, विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठलाची विठ्ठल. आमचा देव सगळीकडे आहे म्हणे. विठ्ठल जळी स्थळी भरला. आणि मग भगवान परमात्म्याने
नारद दमून आले. आता काय झालं नारदा, आता कॅन्सल झाले म्हणे, आता नाही करायचं. अशा पद्धतीने आनंदी आनंदी संसार चाललेला आहे. नारदांचा मोह निराश झाला आणि नारद म्हणले पुन्हा बरे, म्हणले हे आमचं पहिलाच इनान चिपळ्या बऱ्यात, आता नाही ह्या राड्यात पडायचं. आणि भगवान कृष्ण परमात्मा राज्यकारभार करत असताना संध्याकाळची रात्र आहे. देवाच्या डोळ्यात अश्रू आले आणि रुक्मिणीनं पाहिलं देवा का रडता. तेव्हा देव सांगतात, रुक्मिणी मी संसार पाहतो सुदामाचा. चुलीवर हराळी उगवलेल्या लेकरांच्या पोटात अन्न नाही, अंगाचं हाड कातळ एक झालेले, मग असू द्या ना हो,